घराबाहेर सणाईचे सूर वाजत होते. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण डोलत होते आणि अंगणात सुबक रांगोळी काढलेली होती. कुलकर्णी वाड्यात आनंदाचे वातावरण होते. वाड्याचे थोरले मालक सदाशिवराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाई आपल्या एकुलत्या एक मुलाच्या म्हणजेच आनंदाच्या लग्नाचे स्वागत करत होते. आनंद शहरात एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर होता. सुस्वभावी, शांत आणि हुशार मुलगा म्हणून अख्ख्या गावात त्याचे नाव होते. आनंदाचे लग्न ईश्वरीशी झाले होते. ईश्वरी दिसायला अतिशय सुंदर, डोळ्यात एक वेगळीच चमक असलेली सुशिक्षित मुलगी होती. तिने गृह प्रवेश केला तेव्हा तिच्या पायातील पैजणांचा छनछनाट पूर्ण वाड्यात गुंजला. सुमतीबाईंनी तिची आरती ओवाळली आणि प्रेमाने तिचे स्वागत केले. माझी सून म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे, सुमतीबाई शेजारच्या बायकांना कौतुकाने सांगत होत्या. सुरुवातीचे 2-3 दिवस अगदी आनंदात गेले. ईश्वरी घरातल्या कामात पटाईत होती. सकाळी उठून सडा रांगोळी करणे, देवाचे करणे आणि सुमतीबाईंना स्वयंपाकात मदत करणे हे तिने हसतमुखाने स्वीकारले होते. आनंदही तिच्यावर खूप प्रेम करायचा, पण हे हसू फार काळ टिकले नाही. लग्नानंतर अवघ्या 4थ्या दिवशी वाड्याच्या भिंतीने एक वेगळाच आवाज ऐकण्यास सुरुवात केली. तो म्हणजे ईश्वरीच्या रडण्याचा आवाज. सुरुवातीला सुमतीबाईंना वाटले की ईश्वरी तिच्या माहेरची आठवण येत असावी. नवीन घर, नवीन माणसे यामुळे मुलींना सुरुवातीला थोडे अवघड वाटते. हे ओळखून त्यांनी तिच्याशी अधिक प्रेमाने वागण्यास सुरुवात केली. पण ईश्वरीचे रडणे थांबत नव्हते. रोज रात्री जेव्हा आनंद गाढ झोपेत असायचा किंवा पहाटच्या अंधारात जेव्हा वाडा शांत असायचा, तेव्हा ईश्वरी खोलीच्या एका कोपऱ्यात बसून हुंदके देत रडायची. तिचे डोळे सुजलेले असायचे. दिवसा ती चेहऱ्यावर हसू आणण्याचा आटोकाट प्रयत्न करायची, पण तिच्या डोळ्यातील उदासी लपण्यासारखी नव्हती. एक दिवस दुपारी सुमतीबाईंनी वाळवण आणण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या. अचानक त्यांना खाली ईश्वरीच्या खोलीतून हुंदक्यांचा आवाज आला. त्यांनी हळूच दाराच्या फटीतून पाहिले. ईश्वरी जमिनीवर बसून आपल्या हातातील एका लहान सोन्याच्या लॉकेटकडे बघून ढसाढसा रडत होती. ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती. मला माफ करा, मी हतबल आहे, मला हे करावंच लागेल. सुमतीबाईंना धक्काच बसला. त्यांनी घरात सदाशिवरावांना आणि आनंदाला ही गोष्ट सांगितली. आनंद, तू तिच्याशी काही बोलला आहेस का? काही भांडण झाले आहे का? सदाशिवरावांनी गंभीर आवाजात विचारले. नाही बाबा, आमचे काहीच भांडण झालेले नाही. मी तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण गेल्या काही दिवसापासून ती माझ्याशी जास्त बोलत नाही. रात्री मी झोपलोय असं समजून ती बाल्कनीत जाऊन रडत बसते, आनंदाने हताश होऊन सांगितले. घरात चिंतेचे वातावरण पसरले. सून रोज रडते, पण तिचे खरे कारण कोणालाच माहीत नव्हते. सासू सासऱ्यांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती नेहमी काही नाही आई, डोळ्यात कचरा गेला होता किंवा माहेरची आठवण आली असे सांगून विषय टाळायची. काही आठवडे निघून गेले. आता ईश्वरीचे वागणे अधिकच रहस्यमय झाले होते. ती कधी कधी घरात कोणालाही न सांगता तासनतास बाहेर जायची. जेव्हा आनंद विचारपूस करायचा तेव्हा ती मंदिरात गेले होते असे सांगायची, पण तिच्या चेहऱ्यावरील भीती काही लपायची नाही. एक दिवस आनंदाच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो आनंद, कुलकर्णी बोलताय का? पलीकडून एक कर्कश आवाज आला. हो मीच. कोण बोलताय? तुमच्या घरात जी सून आली आहे ना, तिच्या भूतकाळाबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? जरा तिच्यावर लक्ष ठेवा, नाहीतर पश्चाताप करावा लागेल. इतके बोलून समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. आनंदाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने ईश्वरीवर जीवापाड प्रेम केले होते. त्याने हा फोन कॉल ईश्वरीला दाखवला आणि थेट विचारले, ईश्वरी काय चाललंय हे? तू रोज का रडतेस? हा कोणाचा फोन होता? तुझ्या आयुष्यात असं काय आहे जे तू आमच्यापासून लपवते आहेस? ईश्वरीने आनंदाचे हात धरले आणि रडू लागली. आनंद, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही चुकीचे केलेले नाही आणि करतही नाहीये, पण मला थोडा वेळ द्या.
मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. तिच्या या उत्तराने आनंदाचे समाधान झाले नाही, उलट त्याचा संशय आणि चिंता आणखी वाढली. सुमतीबाईंनाही आता वाटू लागले होते की ईश्वरीने लग्न करताना त्यांच्यापासून नक्कीच काहीतरी खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे. आनंदाने आता शांत बसणे सोडून दिले. त्याने ठरवले की तो स्वतःच्या गोष्टीचा छडा लावणार. एका शनिवारी ईश्वरीने नेहमीप्रमाणे मी मंदिरात चालले आहे असे सांगितले आणि ती वाड्यातून बाहेर पडली. आनंदाने तिचा पाठलाग करण्याचे ठरवले. ईश्वरी मंदिराच्या दिशेने न जाता शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या शासकीय रुग्णालयाकडे सरकारी हॉस्पिटल मध्ये गेली. आनंदाने आपली गाडी लांब उभी केली आणि तो चोरून तिच्या मागे गेला. ईश्वरी हॉस्पिटलच्या ICU विभागाबाहेर जाऊन उभी राहिली. तिथल्या काचेतून ती आतल्या एका पेशंटकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आनंद तिथे पोहोचला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ईश्वरी दचकली. समोर आनंदाला पाहून ती भीतीने थरथरू लागली. ईश्वरी, हे काय आहे? तू इथे का आलीस? आता हे बेडवर कोण आहे? आनंदाने विचारले. ईश्वरी आता पूर्णपणे तुटली होती. ती तिथेच बाकावर बसली आणि तिने आपले तोंड हाताने दाबून घेत मोठा हुंदका दिला. शेवटी तिने तिचे खरे कारण सांगायला सुरुवात केली, ज्याने कुलकर्णी कुटुंबाला अंधारात ठेवले होते. आनंद, मला माफ करा. मी तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली आहे. ईश्वरी हुंदके देत बोलू लागली. आत बेडवर जी लहान मुलगी व्हेंटिलेटरवर आहे ना, ती माझी 9 वर्षाची लहान बहीण आहे. तिचं नाव पिहू. आनंद चक्रवाला तुझी बहीण. पण तुझ्या आई वडिलांनी तर सांगितले होते की तू एकुलती एक आहेस आणि जर तुझी बहीण आजारी आहे तर हे लपवण्याचे कारण काय? आणि तू रोज घरी का रडतेस? ईश्वरीने अश्रू पुसत सांगितले. पिहू माझी सख्खी बहीण नाही, ती अनाथ आहे. 5 वर्षापूर्वी ती मला एका रेल्वे स्टेशनवर सापडली होती. तिचे या जगात कोणीच नव्हते. मी तिला घरी आणले आणि माझ्या आई वडिलांनी तिला दत्तक घेण्यास नकार दिला, पण मी तिला माझी बहीण मानले. मी पार्ट टाइम जॉब करून तिचा सांभाळ करत होते. पण काही महिन्यापूर्वी तिला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. ती पुढे म्हणाली तिच्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज होती. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. जेव्हा आमचे लग्न ठरले तेव्हा माझ्या एका दूरच्या नातेवाईकाने, जो एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याने मला पिहूच्या उपचारासाठी पैसे देण्याची कबूल केली. पण त्याची एकच अट होती. काय अट होती? आनंदाने उत्सुकतेने विचारले. त्याची अट अशी होती की मी तुमच्या घरात म्हणजेच कुलकर्णी वाड्यातून तुमच्या आजोबांच्या काळातील काही जुने आणि अमूल्य सोन्याची नाणी आणि कागदपत्रे चोरून त्याला आणून द्यायची. जर मी तसं केलं नाही तर तो पिहूचे उपचार थांबवून टाकेल आणि तिला जीवाने मारेल. ती लहान मुलगी मृत्यूच्या दारात आहे. आनंद, मी एका बाजूला माझ्या बहिणीचा जीव आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या कुटुंबाचा विश्वास यात अडकले होते. मी रोज रात्री याच चिंतेत रडायचे की मी माझ्या बहिणीला कसं वाचवू आणि तुमच्याशी गद्दारी कशी करू. तो अनोळखी फोन सुद्धा त्याच माणसाचा होता जो मला धमकी देत होता. ईश्वरीची ही हकीकत ऐकून आनंद स्तब्ध झाला. ज्या सुनेला घरचे संशयाच्या नजरेने पाहत होते, ती प्रत्यक्षात एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या भावनांचा बळी देत होती आणि दबावाखाली जगत होती. आनंदाने ईश्वरीला जवळ घेतले आणि तिचे अश्रू पुसले. ईश्वरी, तू इतकी मूर्ख आहेस का? तू मला एकदा तरी सांगायचे होतेस. आम्ही काय इतके निर्दय आहोत का? आनंदाने प्रेमाने तिला रागवले. त्याच वेळी मागून आवाज आला. हो, ईश्वरी आनंद बरोबर बोलतोय. आनंदाने मागे वळून पाहिले तर सदाशिवराव आणि सुमतीबाई तिथे उभे होते. तेही आनंदाच्या मागे तिथे पोहोचले होते आणि त्यांनी सर्व काही हकीकत ऐकली होती. सुमतीबाईंनी पुढे येत ईश्वरीला मिठी मारली. माझ्या मुली समान सुनेला इतकं मोठं दुःख सहन करावं लागलं आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं. ती पिहू जितकी तुझी बहीण आहे तितकीच आता आमचीही मुलगी आहे. सदाशिवरावांनी तात्काळ फोन काढून त्या ब्लॅकमेल करणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलिसात तक्रार केली आणि पिहूच्या उपचारांचा सर्व खर्च स्वतः उचलण्याची घोषणा केली. काही दिवसातच त्या गुंडाला अटक झाली.
काही महिन्यांच्या उपचारानंतर पिहू पूर्णपणे बरी झाली. जेव्हा ती कुलकर्णी वाड्यात आली तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण घर सजले होते. ईश्वरीच्या डोळ्यात आज पुन्हा अश्रू होते, पण ते दुःखाचे किंवा दबावाचे नव्हते, तर ते आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. ज्या वाड्याच्या भिंतीने ईश्वरीचे हुंदके ऐकले होते त्याच वाड्यात आता पिहू आणि ईश्वरीच्या हसण्याचे सूर गुंजत होते. लग्नानंतर रोज रडणाऱ्या सुनेचे खरे कारण जेव्हा समोर आले तेव्हा तिने केवळ तिच्या बहिणीचा जीव वाचवला नव्हता, तर कुलकर्णी कुटुंबाच्या मनात स्वतःचे एक हक्काचे आणि आधाराचे स्थान निर्माण केले होते. अशाच हृदयस्पर्शी आणि भावनिक रहस्यमय मराठी कथा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.